नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ झाला। राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजारोहण, पथसंचलन असा कार्यक्रम यावेळी झाला। पालकमंत्र्यांनी जीपमधून फेरी मारून पथकांचे निरीक्षण केले। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाने, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर आदी उपस्थित होते। उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस, ग्रामविकास, क्रीडा आदी विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले। राज्य शासनाने नवनव्या लोकहितकारी धोरण व निर्णयांनी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला गती दिली आहे। सामान्य नागरिकांच्या योजनेत 1,02,167 पात्र शेतकऱ्यांना 643 कोटी 36 लक्ष रुपये इतका लाभ देण्यात आला। तसेच प्रोत्साहनपर लाभ योजनेत 20,512 शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अंतर्गत 4 एप्रिलपर्यंत 2,40,807 शेतकऱ्यांना 111 कोटी 3 लक्ष वितरित करण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून अकोला कागदी लिंबू या फळ पिकाला ओळख मिळाली असून त्याचा फायदा शेतकरी बांधवांना होईल। पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 167 योजनेमध्ये 702 हेक्टरवर क्षेत्रावर फळबागा विकसित करण्यात आल्या आहेत। मनरेगामध्ये 1,115 हेक्टर क्षेत्रावर 86 मनुष्य दिन रोजगार निर्मिती करण्यात आली। त्यातून 72,485 कुटुंबांना रोजगार मिळाला। 1,250 हेक्टरवर फळबागा लागवड, 2,798 सिंचन विहिरी, मातोश्री ग्राम समृद्धी योजनेत 162 पांधन रस्ते, 4,37,626 महिलांना लाभ देण्यात आला। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत सुमारे 4,000 लाभार्थ्यांना लाभ मिळाला। कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या 45,664 शिधापत्रिकांना साड्यांचे वितरण करण्यात आले। आत्महत्याग्रस्त शेतकरी 54,978 शिधापत्रिकांना शिवभोजन योजनेत 54 केंद्राद्वारे रोज 5,800 व्यक्तींना शिवभोजन थाळीचे वितरण होते। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत रुग्णालयांचे बळकटीकरण करून प्रत्येक जिल्ह्यात कामगार रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे। टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानात जिल्ह्यात 269 गावे जिल्ह्यात पायाभूत सुविधांची उभारणी गतीने होत आहे। गत 2.5 वर्षात रस्त्यांची 895 कोटींची 35 लक्ष रुपये निधीतून सिंथेटिक बास्केटबॉल मैदानाचे काम प्रगती पथावर आहे। बॉक्सिंग या खेळाचे राज्यस्तरीय प्रगतीवर पथावर आहेत। मुख्यमंत्री बळीराजा वीज सौर योजनेत 55,000हून अधिक प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे 2,000 व्यक्तींना होण्यासाठी कर्तव्याप्रती बांधील होण्याचा संकल्प आपण करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।